येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। अखेर शेतीसाठी सोडलं उजनीतून कॅनलद्वारे पाणी। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। उजनी धरण 75% भरलं आहे। तसंच दौंडमधून देखील 31,000 क्युसेक वेगानं पाणी धरणात मिसळत आहे। धरणात 103 TMC पाणीसाठा झाला असून अचानक वरून जास्त पाणी आलं तर भीमा नदीला ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पूर येऊ नये याची दक्षता म्हणून कालपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणं सुरू करण्यात आलंय। काल 15,000 क्युसेक वेगानं सोडण्यात येत असलेलं पाणी हे आजपासून 21,600 एवढं करण्यात आलंय। हे सर्व पाणी वाहून कर्नाटकात जाणार असून त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही हा मुद्दा येस न्यूज मराठीने उपस्थित केला होता। त्यामुळे आज उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कॅनॉलसाठी 500 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे। वास्तविक पाहता सर्व सिंचन योजना तसंच कॅनॉलला पाणी सोडलं तर शेतीची पाणी पातळी वाढेल। याच मुद्द्याचा विचार करून आज उजनीतून कॅनॉलमध्ये पाणी सोडणं सुरू केलंय हे विशेष। सोलापुरात उत्साही वातावरणात योग दिन सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध संस्था तसंच शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात हजारो नागरिकांनी घेतला सहभाग। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातून सायकल लव्हर्स ग्रुपच्या 30 सदस्यांनी काढली पंढरीकडे सायकल रॅली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पंढरीत उद्या शासकीय कर्मचारी तसंच स्वयंसेवकांच्या माध्यमातून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केली महास्वच्छता मोहीम। सोलापुरातील होडगी रोड विमानतळावर पार पडला योगा कार्यक्रम। काँग्रेसचे नेते शशी थरूर भाजपच्या वाटेवर 23 जून रोजी काँग्रेस घेणार मोठा निर्णय। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापूर। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCAची एअर इंडिया विरोधात कारवाई, 3 कर्मचाऱ्यांवर कारवाईचे दिले आदेश। आळंदीजवळील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, 88.16 मीटर थ्रोसह जिंकली पॅरिस डायमंड लीग। सरकार आपला एकही शब्द फिरवणार नाही, शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा ग्वाही। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा पेटणार, महायुती सरकारनं उच्चाधिकार समितीची केली पुनर्रचना, कन्नड संघटना आक्रमक। खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर। संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99। अजिंठा लेणी परिसरात जागतिक योग दिन उत्साहात साजरा, भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं घेण्यात आलं विशेष योगा शिबिर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात म्हणाले, वारकऱ्यांसमवेत योगा करणं ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी। इन्कम टॅक्समध्ये नोकरी लावतो म्हणून दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी येथील शिवानंद हिप्परगे यांच्याकडून 7 लाख रुपये उकळल्याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील सिद्धाची वाडी येथील योगेश खुडे आणि निलेश राठोड यांच्या विरोधात सोलापुरातील फौसार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीचं चित्र 24 जून रोजी स्पष्ट होणार। 19 जणांचे दाखल झाले अर्ज।
शरद पवार म्हणतात, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेना यांनी एकत्रितपणे लढवावी. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ला भारताची ऐतिहासिक कामगिरी. 2 लाखांहून अधिक नागरिकांनी एकाच वेळी योग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवला नवा जागतिक विक्रम. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लडाखमधील धनसिंग थापा आणि शार्टसे बॉर्डर पँगॉंग त्सो तलावाच्या काठावर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या जवानांनी केला योगाभ्यास. इस्रायली हल्ल्यात इराणचा ड्रोन कमांडर ठार. आतापर्यंत 12 अधिकारी ठार. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, इस्रायलला युद्ध थांबवण्यास सांगणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून सुरू. आज भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतनं शोएब बशीरच्या चेंडूवर षटकार मारून आपलं शतक केलं पूर्ण. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.